एक एकत्र कुटुंब पद्धती होती की बरोबर. सगळ्या जणी एकत्र राहायच्या आणि मग त्यावेळेसच्या गोष्टी पण वेगळ्या होत्या की त्यावेळेस आता ही जाऊ अशी म्हटली, ही ननंद अशी म्हटली, त्या काकू असं म्हटलं, हे होतं. आता त्या तर आहेतच, प्लस जेव्हा श्री बाहेर पडली की माझ्या ऑफिस मधली, माझी कलीग, अगदी अगदी माझी हा. बॉस, किंवा मग हे सगळे अजून खूप जास्त स्त्रिया आल्या. आणि इकडच्या स्त्रियांचं म्हणजे जुन्या काळी पण हे प्रॉब्लेम होते का असं मला म्हणजे बऱ्याचदा विचारलं जातं की आत्ताच कसं थायरॉइड, मग त्यावेळेस नव्हतं का, म्हणजे आत्ताच कशा ह्या गोष्टी. तर त्यावेळेस काय होतं की प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली होती आणि लोक वेळा फॉलो करत होते की फक्त उठण्याची, जेवण्याची ह्याच वेळाबद्दल नाही मी बोलते, तर जीवनक्रम सुद्धा म्हणजे ठराविक वेळेत मुलगी वयात आली, त्याच्यानंतर ठराविक वर्षांनी ते लग्न होणार, मग मुलं बाळ, मग नातवंड, असं ते एक सायकल होतं. आता काय झालं, एकतर लग्न उशिरा होतात, बरोबर. दुसरं की हे जे आता सगळीकडे म्हणतात ना की मेनोपॉज आणि प्री मेनोपॉझल वगैरे, मग त्यावेळेस नव्हते का, त्यावेळेस पण होते. पण त्या वयात येईपर्यंत त्या स्त्रीच्या घरामध्ये नातवंड आलेली असायची. ओके. आणि ज्यावेळेस म्हणजे आपण छोट्या मुलांशी खेळतो ना, तर आपली ऊर्जा परिवर्तन होते की छोट्या मुलांची ऊर्जाच खूप वेगळी असते, म्हणजे बरोबर. आनंददायी ऊर्जा असते, अगदीच त्यांच्या अगदी डोक्यामध्ये निरागस. काही हो. नसतं. मग ज्यावेळेस ती स्त्री त्या आनंददायी ऊर्जेमध्ये स्वतःची ऊर्जा हे करायची, तर मेनोपॉज वगैरे हे प्रश्नच राहत नव्हते ना, कारण ती सतत त्या नातवंडांसोबत असायची.